तर नागपुरात आज अजित पवार गटाचा मेळावा देखील पार पडला। दरम्यान या मेळाव्यामध्ये अजित पवारांनी आपल्याच नेत्यांना इशारा दिला असून जोरदार फटकेबाजी देखील केली आहे। पाहुयात याच संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अजित पवारांनी जोरदार फटकेबाजी करत आपल्याच नेत्यांचे कान टोचले। आमदार आणि मंत्र्यांकडून देण्यात येणाऱ्या कारणांवरूनही अजित पवारांनी इशारा दिला। ज्यांना ज्यांना पक्षाच्यामुळे मंत्रिपद मिळतात त्यांनी देखील तिथे योगदान दिलं पाहिजे। मला आज वेळच नाही, मला अमुकच आहे, मला तमुकच आहे, ह्या तक्रारी अजित पवार सहित कुणी सांगता कामा नये। नाहीतर मग सारख्या तक्रारी यायला लागल्या तर मग शेवटी नाईलाज असतो। बाकीचा त्यांना व्याप जास्त दिसतोय, त्यांना संघटनेला वेळ देता येत नाही असं मनामध्ये आणून वेगळा निर्णय झाला तर कृपया त्यांनी गैरसमज मनामध्ये करून घेऊ नये, हे माझ्या सहित मी सगळ्यांना सांगतोय। काळानुसार स्वभावात बदल कसा करायचा स्वतःचं उदाहरण देत अजित पवार यांनी त्यांचा एक किस्सा सांगितला। दरम्यान अजित पवारांनी हा किस्सा सांगितल्यानंतर मेळाव्यात एकच हशा पिकला। पूर्वीच्या स्वभावामध्ये पण काही बदल करण्याचा प्रयत्न केला, जरा हसायला सुरुवात केली, जरा मिसळायला सुरुवात केली। घरातून बाहेर पडतानाच ठरवायचो आज कुणावर चिडायचं नाही आणि त्या पद्धतीनं कुठे सभा असतील तिथं जायचं जेवढं काही। कारण ज्यावेळेस तुमच्यावर एखादी जबाबदारी येते त्यावेळेस जबाबदारीचं भान त्या व्यक्तींनी ठेवायचं असतं, भले कुणी का व्यक्ती असेल। इतकंच नाही तर लोकसभेच्या निकालावरूनही अजित पवारांनी आपल्या खास शैलीत भाष्य केलंय। तटकरेंच्या रायगडच्या जागेवरून अजित पवार यांनी मिश्किल वक्तव्य केलं। आपण खरं तर लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं 4 पैकी एकच जागा जिंकलो होतो। स्ट्राईक रेट त्यामध्ये कसा बसा 25% राहिला। त्याच्यात प्रांताध्यक्ष ही जर सीट गेली असती तर शिरोचा भोपळाच होता आपला। आम्ही त्यांना म्हणायचो बाबा तुमची तरी सीट काढा, ते मला म्हणू शकत नव्हते बारामतीची काढा मग मी काढतो, मला कशी म्हणतील। मी म्हणायचं नाही तुमची काढा आणि त्या पद्धतीनं त्यांची रायगडची सीट निघाली। म्हणून आपल्याला काही कमी थोडं तरी एक चेहरा दाखवायला जागा शिल्लक राहिली। 25% आपल्या स्ट्राईक रेट राहिला, काही प्रमुख म्हणून जातो त्यावेळेस सगळ्यात मोठा हार किंवा मोठा बुके आला की समजायचं काहीतरी पाणी मुरतंय। त्या हाराचा बोजा असा पडणार आहे की कुठंतरी मागे काहीतरी वंगाळ केलेले ते झाकण्याकरता हे सगळं चाललेलं आहे। ज्यावेळेस स्मृतिचिन्ह भलं मोठं मिळतं त्याला नक्की याच्या मागे काहीतरी याचं मोठं काहीतरी गडबड केलेली आहे, त्याच्यावर पांघरून घालण्याकरता हे एवढं मोठं स्मृतिचिन्ह आम्हाला द्यायचं। सगळे तसे करत नाही। तसंच पक्ष संघटना वाढवत असताना आतापर्यंत झालेल्या चुकांवर देखील अजित पवार यांनी प्रकाश टाकला। मुंबई आणि विदर्भाकडे कशा पद्धतीनं दुर्लक्ष झालं यावर देखील भाष्य करत अजित पवारांनी खंत व्यक्त केली आहे। पहिल्यापासून मुंबईवर जेवढं लक्ष असायला पाहिजे तेवढं दुर्दैवाने आम्ही लोक जबाबदार आहोत असं मी कुणाला दोष देत नाही, कारण आम्ही पण पहिल्यापासून तिथं काम करतोय आणि विदर्भाचा पण उल्लेख इथं झालेला आहे। संघटना आणि सरकारमधला प्रतिनिधी ह्याच्यामध्ये एक कोऑर्डिनेशन तिथं झालं पाहिजे आणि तिथं दिवसभर बसून काही कामं, तिथला आढावा, तिथल्या कार्यकर्त्यांचे प्रश्न असे सोडून घेतल्यानंतर आपोआप संघटनेला महत्व त्या ठिकाणी यायला मदत होईल। नागपुरात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात फक्त दादाच नाही तर प्रफुल्ल पटेलांचीही फटकेबाजी पाहायला मिळाली। प्रफुल्ल पटेलांनी दादांचा कंजूस अर्थमंत्री असा उल्लेख केला। दरम्यान पटेलांच्या या मिश्किल वक्तव्यानंतर चांगलाच हास्यकल्लोळ पाहायला मिळाला। मी तुम्हाला सांगतो की अख्खा भारतामध्ये जर सर्वात कंजूस फायनान्स मिनिस्टर असेल तो अजित दादा आहे। कंजूस म्हणजे चांगल्या भावनेने, पैसा वाया जाऊ देणार नाही। जे पैसा जिथे पोहोचलं पाहिजे तिथे पोहोचेल, पण कधीही महाराष्ट्राच्या तिजोरीवर कधी कोणी डोळा टाकला तर असा हात लावू देणार नाही। असा यशस्वी फायनान्स मिनिस्टर म्हणजे आमचा अजित दादा आहे, त्यामुळे कोणी काय चिंता करू नका। नागपूरच्या कार्यकर्ता मेळाव्यात अजितदादांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढवत जोरदार फटकेबाजी केली आहे।
तसंच पक्ष संघटना वाढवण्यासाठी मंत्री आणि आमदारांना कानमंत्रही दिलाय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.